वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. तुम्हाला कधी असं वाटलं का की पार्टनर सगळं करतो पण तरी पण तुम्हाला लव्ह फील होत नाही? हे ऍक्च्युली खूपच कॉमन आहे. राईट. म्हणजे पार्टनर स्वतःच्या परीने सगळा ट्राय करत असतो, एफर्ट्स घेत असतो, पण कुठेतरी एक एम्प्टीनेस वाटत राहते. मग प्रॉब्लेम नक्की कुठे आहे? प्रॉब्लेम पार्टनरमध्ये नाही, तुम्हाला काय पाहिजे ते कळत नाही आणि लोक इथेच अडकतात बघा. अगदी. आपण नॅचरली आधी पार्टनरला ब्लेम करतो की त्याला माझी गरजच समजलेली नाही. हो, पण गॅरी चॅपमन यांच्या द 5 लव्ह लँग्वेजेस या पुस्तकातला चॅप्टर 9 एकदम वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतो. आपण दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आधी स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आधी स्वतःची प्रायमरी लव्ह लँग्वेज ओळखायची. एक्झॅक्टली. कारण तुम्हाला काय पाहिजे ते कळत नसेल तर समोरचा कसा कळणार? खरं आहे. आणि त्या 5 भाषा कोणत्या ते मी थोडक्यात सांगते. वर्ड्स ऑफ अफर्मेशन, क्वालिटी टाइम, रिसिव्हिंग गिफ्ट्स, ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस आणि फिजिकल टच. बरोबर. आणि ह्या 5 भाषांपैकी आपली भाषा कोणती हे शोधायला पुस्तकात एक खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलंय, बॉबचा. ओहो, तो ओहायो मधला बॉब ना? येस, तो पार्मा हाईट्समध्ये राहणारा बॉब. पुस्तकाचे लेखक जेव्हा त्याला विचारतात की तुझी लव्ह लँग्वेज कोणती, तेव्हा तो कन्फ्युज्ड असतो. तो म्हणतो मला 2 लँग्वेजेस सेम वाटतात. म्हणजे फिजिकल टच आणि वर्ड्स ऑफ अफर्मेशन, राईट? अगदी. मग लेखक त्याला विचारतात की फिजिकल टच म्हणजे नक्की काय तुला अपेक्षित आहे? तेव्हा बॉबचा आन्सर असतं की वेल, मेनली सेक्स. म्हणजे डायरेक्ट टू द पॉइंट. पण मला हे थोडं सिम्प्लिस्टिक वाटतं. म्हणजे बॉब सारख्या अनेक पुरुषांना फक्त फिजिकल गरज असते का? इमोशनल कनेक्शन नाही? आणि इथेच लेखक एक खूप डीप डिस्टिंक्शन क्लिअर करतात. अनेकांची हीच चूक होते की ते फिजिकल टचला फक्त सेक्स समजतात. पण डिझायर वेगळी गोष्ट आहे, इमोशनल लव्ह वेगळा आहे. पुरुषांची ही शारीरिक जवळीक साधण्याची इच्छा बऱ्याचदा फिजिकल रूटमधून येते. म्हणजे प्युअरली बायोलॉजिकल असते? येस, ते एक फिजिओलॉजिकल स्टेट आहे. पण स्त्रियांची इच्छा ही इमोशनली बेस्ड असते. तिला जर आदर आणि प्रेम मिळाला तरच तिच्यामध्ये फिजिकल इंटिमेसीची इच्छा निर्माण होते. वाव. म्हणजे कनेक्शन आधी माइंडमध्ये आणि मग बॉडीमध्ये. अगदी. म्हणून पुरुषांना तो फिजिकल रिलीज हवा असतो, म्हणून ते मिस्टेकली अज्युम करतात की फिजिकल टच ही त्यांची भाषा आहे. पण जर साधी मिठी मारली किंवा हात पकडला आणि त्यांना स्पेशल फील होत नसेल तर ती त्यांची इमोशनल लँग्वेज नसू शकते. एक्झॅक्ट पॉइंट. आणि लेखक बॉबला आतून थोप करतात. ते विचारतात की समजा तुझी बायको फिजिकली इंटिमेट आहे, पण ती सतत तुझ्यावर टीका करते, तुला नावं ठेवते. बापरे. तर अशा सिच्युएशनमध्ये तुला तिचा प्रेम फील होईल का? तर बॉब काय म्हणतो? आउच. म्हणजे मला तर वाटतं तो हर्टच होईल. अगदी. बॉब म्हणाला की अजिबात नाही, मी डीपली हर्ट होईन आणि डिप्रेस होईन. आहा. म्हणजे त्याची फिजिकल जवालिक साधण्याची इच्छाच नष्ट होईल. येस. आणि इथेच क्लिअर झालं की बॉबची खरी प्रायमरी लव्ह लँग्वेज वर्ड्स ऑफ अफर्मेशन होती, फिजिकल टच नाही. हे किती खणाक आहे. म्हणजे स्वतःची चुकीची ओळख ही नात्यातली किती मोठी समस्या बनू शकते हे यावरून दिसतं. बरोबर. मिसअंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ आहे. जर आपल्याला आतून खोकला वाटत असेल तर आपण रॉंग लँग्वेजमध्ये स्वतःची गरज शोधत आहोत. तर मग असा बोब सारखा गोंधळ अनेकांच्या मनात असू शकतो. स्वतःची भाषा नक्की कशी शोधायची याच्या काही मेथड्स आहेत ना? हो. लेखकांनी 3 हुकुमी पद्धती दिल्या आहेत. पहिली मेथड म्हणजे पेन इंडिकेटर. वेदना कुठे होते? वेदना म्हणजे इमोशनल त्रास कशाने होतो ते बघायचं. अगदी. जिथे दुःख जास्त तिथे नीड जास्त. जो पार्टनरचा बिहेवियर आपल्याला सर्वात जास्त त्रास देतो तीच आपली लव्ह लँग्वेज असू शकते. ओ, म्हणजे जर एखाद्याला पार्टनरने केलेली टीका किंवा हार्श वर्ड्स खूप झरीसारखे लागत असतील तर त्यांची भाषा वर्ड्स ऑफ अफर्मेशन आहे. येस. पुस्तकात किचनरमधल्या मेरीचं उदाहरण आहे. तिला तिचा नवरा रॉन घर कामात अजिबात मदत करत नव्हता. याचं तिला सर्वात जास्त त्रास व्हायचा. म्हणजे नो हेल्प हर्ट्स अशा प्रकारे. हां. तर तिची भाषा ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस होती. अगदी. त्याने तिला कितीही गिफ्ट्स दिले तरी तिला प्रेम फील होत नव्हतं, कारण तिची लँग्वेज कृती होती. वेळ दिला नाही म्हणून त्रास होत असेल तर क्वालिटी टाइम. हे खूप लॉजिकल आहे. आणि दुसरी मेथड म्हणजे व्हॉट यू आस्क फॉर. तुम्ही पार्टनरकडे सतत कशाची मागणी करता. बरोबर. तुम्ही जे मागता तेच तुम्हाला पाहिजे असतं. जसं इंडियानामधल्या एलिझाबेथचा होता. ती सतत तिच्या नवऱ्याकडे फिरायला जाण्याची किंवा गप्पा मारण्याची मागणी करायची. म्हणजे थोडा वेळ बसना असं म्हणण्याची. पण तो तिला महागडे गिफ्ट्स द्यायचा. त्याला वाटायचा तो प्रेम एक्सप्रेस करतोय, पण तिला त्यात आनंद नव्हता. कारण तिची लँग्वेज क्वालिटी टाइम होती. आपण रोजच्या आयुष्यात छोट्या मागण्या करतो,
मला अप्रिशिएट कर किंवा मदत कर, यातून खूप काही समजतं. येस. आणि तिसरी मेथड आहे व्हॉट यू गिव्ह, म्हणजे आपण स्वतः प्रेम कसं व्यक्त करतो. म्हणजे मी जर सतत मदत करत असेन तर मला मदत हवी, मी गिफ्ट्स देत असेन तर मला गिफ्ट्स हवेत. अगदी बरोबर. आपण एक्सपेक्ट करतो की जगाने आपल्याशी तसंच वागावं जसं आपण त्यांच्याशी वागतो. पण इथे मला एक पुशबॅक द्यावा असं वाटतोय. पुस्तकात एक बारीक न्यूआन्स आहे. कधीकधी लोक फक्त त्यांच्या आईवडिलांना जसे वागताना पाहिले तसे वागतात. दॅट इज ट्रू. म्हणजे एका नवऱ्याने लहानपणी पाहिले की वडील आईला गिफ्ट्स द्यायचे म्हणून तो बायकोला गिफ्ट्स देतो, पण ती त्याची खरी लव्ह लँग्वेज नसते, ते फक्त लर्न्ड बिहेवियर असतं. अगदी बरोबर पकडले तुम्ही. म्हणूनच ही तिसरी मेथड फक्त एक क्लू आहे, ॲब्सोल्यूट इंडिकेटर नाही. तू दुसऱ्याला काय देतो हे बघ, पण आतून तुला काय फील होतंय ते पण चेक कर. खरं आहे. आणि मजेदारी मला एक प्रश्न विचारायचा इथे, जर 2 लँग्वेजेस सेम वाटल्या तर? हा मग तुम्ही बायलिंग्वल आहात. अरे वा, म्हणजे पार्टनरचं काम एकदम सोप्पं. 2 ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. अगदी. आणि हे सगळं कशासाठी? तर आपली लव्ह टँक फुल ठेवण्यासाठी. हा, लव्ह टँकचा कॉन्सेप्ट खूप इमोशनल आहे ॲक्च्युली. हो. गाडीला जसं फ्यूल लागतं तसा नात्याला लव्ह टँक लागते. टँक फुल असेल तर नाता स्मूथ चालतो. आणि एम्प्टी असेल तर भांडण, चिडचिड आणि फ्रस्ट्रेशन येतं. एक्झॅक्टली. लोक वर्षानुवर्ष कंप्लेन करतात की पार्टनर प्रेम करत नाही, पण लव्ह कमी नाही, टँक एम्प्टी आहे. हे किती पेनफुल आहे ना. तुम्ही इयर्सभर रॉंग लँग्वेजमध्ये एफर्ट करता आणि म्हणते पार्टनर अप्रिशिएट नाही करत. दोन्हीकडून एफर्ट आहेत, पण भाषेचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून लेखकाने एक प्रॅक्टिकल ॲक्शन दिली आहे. एक टँक चेक गेम दिलाय खेळण्यासाठी. ओ हो, हा गेम लिसनर्सनी नक्की ट्राय करावा. रोज घरी आल्यावर पार्टनरला विचारायचा की 0 ते 10 मध्ये, 0 to 10 मध्ये लव्ह टँक किती फुल आहे. येस. आणि त्यांनी नंबर सांगितला की पुढचा प्रश्न विचारायचा की ती टँक भरली जावी यासाठी मी आज काय करू शकतो. आणि याचा तो किस्सा खूपच गमतीशीर आहे ना, तो लव्ह अँड लॉन्ड्रीचा. हा हो. एक नवरा म्हणाला की मला हा गेम नाही आवडला. तो घरी गेला, बायकोला विचारला टँक किती फुल आहे. ती म्हणाली 7. मग त्याने विचारलं असणार की उरलेली टँक भरायला मी काय करू. तर बायकोने लिटरली टास्क दिला, लॉन्ड्री कर म्हणजे कपडे धुवून आण. हा, नवऱ्याला तर काय झालंच असेल. म्हणजे प्रेमाचा आणि कपडे धुण्याचा काय संबंध असणार. त्याला अजिबात समजलं नाही. तो रोमॅन्टिक मूडमध्ये आला असणार आणि तिने कपडे धुवायला सांगितले. पण लेखकाने त्याला खरी इन्साईट दिली ना. हो. लेखक म्हणाले की बघ, जो आनंद तुला फिजिकल टचमधून मिळतो, अगदी तोच आनंद तुझ्या बायकोला जेव्हा तू कपडे धुतोस, म्हणजे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस करतोस, तेव्हा मिळतो. अरे बापरे, म्हणजे त्याची ती टँक भरून गेली असणार ती ऐकून. अगदी. लव्ह लँग्वेज समजली की सगळा सेन्स बनायला लागतो. जे कालपर्यंत बोरिंग काम वाटत होता ते प्रेम दाखवण्याचं टूल बनून जातं. समोरच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. बरोबर आहे. वेदना कुठे होते, आपण सतत काय मागतो, यावरून आपण आपली गरज ओळखू शकतो. पण जाता जाता मी एक प्रोव्होकेटिव्ह थॉट ठेवून जातो. पुस्तकाच्या पुढच्या चॅप्टरमधली ही आयडिया आहे. अच्छा, काय आहे ती? कल्पना करा की तुम्हाला तुमची आणि पार्टनरची लव्ह लँग्वेज समजली, पण जर पार्टनरची लँग्वेज अशी असेल जी व्यक्त करणं तुमच्या स्वभावातच नसेल तर काय करायचे? ओ गॉड, म्हणजे तिला वर्ड्स ऑफ ॲफर्मेशन हवाय, पण मला स्तुती करायची सवयच नाही किंवा जमतच नाही. एक्झॅक्टली. जी भाषा आपण कधी शिकलोच नाही ती कशी बोलायची यावर नक्की विचार करा. हां, खूपच प्रोफाऊंड विचार आहे. आपण यावर नक्की पुढे चर्चा करू. पण आजच्या एपिसोडवरून तुम्हाला नक्की वाटलं असेल की आता मला समजला मी काय फील करतो. अगदी. स्वतःला समजून घेणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची स्टेप आहे. तर श्रोत्यांनो, तुमची लव्ह लँग्वेज कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. वर्ड्स ऑफ अफर्मेशन, क्वालिटी टाइम की अजून काही, आम्ही वाचण्यासाठी उत्सुक आहोत.